आज आम्ही वसईतील गास गावात आलेलो आहोत। गास गावात येण्याचं मुख्य कारण म्हणजे शासनाने गास आणि सन सिटी भागामध्ये STP प्लांट आणि डम्पिंग ग्राउंडचा घाट घातलेला आहे। त्यासाठी अधिसूचना देखील काढलेली आहे। अधिसूचना काढून अधिसूचना लोकात पोहोचू नये ह्याची देखील खबरदारी घेतलेली आहे। कारण अधिसूचना काढून आता महिना पूर्ण व्हायला आला, परंतु इकडच्या जनतेला 2 ते 3 दिवसापूर्वीच ह्या अधिसूचनेविषयी माहिती मिळाली। त्यानंतर संपूर्ण वसई पश्चिमेचा भाग, गाव परिसर असू द्या, शहरी परिसर असू द्या, येथे लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि ह्यासाठी आम्ही बोलण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्याकडे आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहोत। जिमी साहेब नमस्कार। नमस्कार नमस्कार। आमच्या गास गावांच्या आमच्या शिवार बोलतो या शिवारामधून आपले मी स्वागत करतो। आज जे काही इथे डम्पिंग ग्राउंडचा ह्या सरकारने घाट घातलेला आहे आणि आपले महानगरपालिकेचे आयुक्त साहेब त्यांच्या अधिसूचना देखील निघालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, आता आपण जिथे उभं राहिलेलो आहे तिथे आता बघा हा माच उगवलेला आहे, इथे ही हिरवळ बघा, इथे आता शेतकरी आमचे सगळे काम करत आहेत। काही लोक इन्कम टॅक्स मधून रिटायर आहेत, काही लोक नेव्हल डॉक मधून आणि सरकारी आस्थापनेतून रिटायर झालेले इथे काम करतात। या गावामधून या गास गावामधून आपण 90% गास हे ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे। याच्यातले 105 आपल्या सिस्टर्स असतात, ख्रिश्चन धर्म भगिनी आहेत, त्या आहेत, त्या संपूर्ण जगात काम करतात। म्हणजे जगातल्या 180 देशामध्ये या गावातली जे आमच्या भगिनी आहेत त्या काम करतात, धर्म भगिनी म्हणून। या गावातून 55 फादर्स प्रिस्ट आहेत जे जगामध्ये संपूर्ण ठिकाणी काम करतात। माझ्या आत्याचा मुलगा जो आहे तो कॅप्युचिन मध्ये धर्मगुरू आहे, तो आता रोम मध्ये आहे। आता ते अंकल तुमच्याशी बोलत होते, त्यांचे भाऊ प्रिस्ट आहेत, ते पण रोम मध्ये आहेत। म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे इतकी या गावाला परंपरा आहे। आशियातला पहिला जो संत गोन्सालो गार्सिया ख्रिस्ती जो संत आहे जपानमध्ये, ज्याचं शिरच्छेद झालेलं होतं आणि ज्यांना 200 वर्ष अगोदर संतपदाची दिलेली होते, त्यांच्या नावाने ह्या गासमध्ये चर्च आहे, संत गोन्सालो गार्सिया चर्च। तर या गासला असा इतिहास आहे आणि या गासमधून आमचे डॉक्टर्स, वकील्स, इंजिनियर्स म्हणजे संपूर्ण गासचे जे हे आहे, जी आमचे लोक आहेत ते खूप सुशिक्षित आणि खूप इंटेलेक्च्युअल आहेत। अशा या गावावर जर आयुक्त पवार अन्याय करायचा विषय आणत असेल तर ते त्यांना कदापि आम्ही शक्य होऊ देणार नाही। आता आपण बघा, इथून तुम्हाला दिसतंय, व्हिडिओचं व्हिज्युअल घेतलं तर ह्या ज्या बिल्डिंगा दिसतात हा हार्डली 1-1.5 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे। इथे जे आता जे ग्राउंड, जे डम्पिंग ग्राउंड जे येणार आहे 411 इथे आहे। आम्ही त्याला सोपारा खार बोलायचे। माझे वडील जेव्हा मी लहानपणी तिथे यायचो तेव्हा ते सोपारा खारी बोलायचे। इथे पावसाळ्यात संपूर्ण पाणी भरलेलं असते, ही शेती आहे, आमचं शिवार आहे। आणि हे आपण उभा आहोत ते वसईच्या मधोमध उभा आहोत। म्हणजे इथून तुम्हाला दिसते ते पूर्वेकडला भाग, इथून दिसतो तो पश्चिमेकडला भाग, उत्तर आणि दक्षिण असं मिळून हे वसई पूर्ण आपण कव्हर करतो। आपण वसईच्या मधोमध उभा आहोत आणि इथे डम्पिंग ग्राउंड आणलं आणि त्याचा धूर जर इथे लोकांना आला तर कोण लोक राहतील का, तुम्ही मला सांगा। म्हणजे हे कुठेतरी विस्थापित करण्यासाठी ह्या आयुक्तांनी घाट घातलेला आहे। तर त्यांचा ही जी मुवमेंट आहे ही 100% चुकीची झालेली आहे। नासोपारा ईस्ट आणि वसई ईस्टचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आचोळ्याला ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आणि STP प्लांट होता त्या ठिकाणच्या बिल्डिंग तुटलेल्या आहेत। ती जागा आता डम्पिंग ग्राउंडसाठी क्लिअर झालेली आहे। असं असताना देखील ह्या ठिकाणी गासात हे आणण्याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? ना, तुम्ही माझी मागे मुलाखत घेतलेली तेव्हा मी सांगितलेलं ना, ती जागा बिल्डरला द्यायची आणि तिथे 50 मजल्याची इमारती बांधायच्या, म्हणून हा सगळा घाट आहे। आणि तिथे ते क्लिअर केलं, तिकडल्या लोकांना त्यांनी पळवलं, त्यांच्या जीवावर त्यांनी 20-25 वर्षापासून पैसे कमावले आणि त्यांना बिचारांना आता बेघर करून त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे। आणि हे जे पैसे जे हे कमवतील, म्हणजे हे पैसे कमवण्याचे हे स्वप्न पाहत आहेत, तर यांच्या कुटुंबाला हे पैसे लागतील का? विषय कसा आहे की ह्याच्या मागे मोठी कॉन्स्पिरन्सी आहे ना। आणि त्यांची चुकी कशी झाली बघा, शेवटी वरचा हा देव आहे, देव कुठे ना कुठे कोणाचा न्याय करत असतो। तिथे त्या बेघरावर अन्याय केला, म्हणजे ते पीडित नागरिक आहेत त्यांच्यावर यांनी अन्याय केला आणि ते अन्याय करून ते त्यांना पूर्ण पडले नाहीत, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात ते तोडायची ऑर्डर दिली, सगळं यांनी खोटं केलं। आता यांनी 28 दिवस हा लपून जो कावा केलेला आहे तो करायची काही गरज नव्हती ना।
आयुक्त काय म्हणतात, पवार साहेब मी फार म्हणजे सोबर ऑफिसर आहे, मी कायद्याने काम करतो. मग कायद्याने काम करत असेल ती 28 दिवसाची अधिसूचना लपवायचं काम काय होतं? जाहीर फलक मारायचे होते, लोकांना सांगायचं होतं की हे असं असं मी करतोय. म्हणजे ही चोरीचा धंदा आहे, चोरीचा. हा चोरीचा धंदा आयुक्त पवारनी बंद करावा. तसंच आमच्या गावाच्या 29 गावाचा विषय त्यांनी केलेला आहे. 29 गावं गेल्या वर्षीच 22 फेब्रुवारीला सोडलेली आहेत जस्टिस पटेलांनी. मग ते पिटिशन डिस्पोज झालेलं आहे, मग ते त्याच्यातले स्टे वेकट झालेले आहेत. मग आयुक्ताला गरज काय? ती गावं स्वतःकडे ठेवायची गरज काय? ती गावं तर गावात ठेवलं. आज 1 वर्षाने सांगतोय की मला गावामध्ये डम्पिंग ग्राउंड आणायचंय. म्हणजे हा कुठला मूर्खपणा? म्हणजे मी जेव्हा बोललो तेव्हा लोक, म्हणजे आज मला अख्ख्या महाराष्ट्रभर ऑफिसर्स मला ओळखतात, तर ते मला फोन येतात, हसायला लागले. बोलतो असं कधी होतं का? आणि असं शहराच्या मध्यमध्ये कोण डम्पिंग ग्राउंड आणतं का कधी? म्हणजे हे सगळं खेळच आहे, जनक आहे. मागच्या तुम्ही मुलाखतीमध्ये बोललेले की महानगरपालिकेला हे जे 29 गावं पाहिजेत, हे गावाची गरज ह्यासाठी आहे की वसई संपूर्ण शहरी भागातील जे रिझर्वेशन प्लॉट होते ते सर्व आता भरून गेलेले आहेत आणि ह्यांना फक्त रिझर्वेशन करण्यासाठी, म्हणजे गावच्या जमिनीवरती त्यांचा डोळा आहे, हे तुम्ही बोललेले. हे आज कुठेतरी सत्यात उतरते असं वाटते? बघा ना, आता तुम्ही स्पॉटवरच आलेले आहात ना. तुम्ही आपले कॅमेरेमॅन जे आहेत त्यांनी जरा रोल करावा कॅमेरा. त्यांना हे जे सगळं दिसतंय, हे पुढचं जे दिसतंय हे सगळं इमारती आहेत आणि बाकीचे राहिलेले घास आहे. ह्या ज्या जमिनी खाली आहेत हा घास ग्रामपंचायत आहे. त्यामुळे यांना तिथे त्यांचे कमावून झालेले आहेत आणि आता तिकडला कचरा आणून या गावामध्ये टाकायचा आहे. म्हणजे आचोळा, निळेमोळे, सोपारा, नवगड, माणिकपूर, तिथून बरामपूर, तिथून सांडोर सगळं संपलं. आता हे घास आणि गिरीज आणि भुईगाव जे बाकी आहे, निर्मळ बाकी आहे, इथे यांना घुसायचं आहे. त्यामुळे हे बघा, यांनी काय लफडे केलेली आहेत ती सोसायला आम्ही नाही आहोत. आम्ही इथे बघा, मी तुम्हाला सांगते, संत गोंचालो गार्सियाचा मी उल्लेख केला. आमच्या होली क्रॉसला चर्च आहे, ते 500 वर्ष अगोदरचं चर्च आहे. तुमच्या नंदाखालचं चर्च आहे, ते पण 500 वर्ष अगोदरचं आहे. इथून सांडोर आहेत, सांडोरचं चर्च आहे सेंट थॉमसचं, ते पण 500 वर्षाचं चर्च आहे. त्यामुळे हे 500 वर्षापासून इथे लोक राहत आहेत आणि या मातीची आपली नाळ जोडलेली आहे. मी लहानपणी या मातीमध्ये खेळलेलो आहे. इथे मी स्वतः शेती केलेली आहे, माझ्या आईसोबत येऊन शेती केलेली आहे. त्यामुळे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी यांचे मनसुबे पूर्ण करू देत नाही. विजय शेठ पण सोबत आहेत. विजय शेठची वसईची नाळ जोडलेली आहे, ते ससूनवर गावचे आहेत, ते लढत आहेत आणि आम्ही लोकांसाठी लढणार. म्हणजे त्याच्यात काय दुमत नाहीये. आता गावावरती जेव्हा संकट येते तेव्हा संपूर्ण सर्व पक्ष एकत्र येणार की तुम्ही फक्त काँग्रेस म्हणूनच लढणार? ना, सगळ्यांनीच एकत्र राहायचंय ना. शेवटी मला वाटतं, आता मी काल कोणाची तर मुलाखत बघितली, बीजेपीचे मनोज पाटील आहेत ना, ते आपल्या इकडलेच आहेत ना, सामविधी आहेत ना, राजेंचे आहे. त्यांनी पण काही मुलाखत दिली आम्ही विरोध करणार म्हणून. विषय कसा, आता बघा, मी जेव्हा 2009ला आमदारकी लढलो तेव्हा विवेक पंडितने इकडल्या लोकांची माथे फिरवलेली. या गावाच्या मुद्द्यावर विवेक पंडितने फार बेनिफिट घेऊन गेला. त्यांनी आपल्या कोणी विवेक पंडितने ते हायकोर्टमध्ये याचिका करून ते 11 वर्ष 13 वर्ष तो स्टे ठेवला. आता इथे कसं आहे की इथे जो विषय जो आहे तो लोकांचा विषय आहे आणि आम्ही लोकांच्या मागे उभा राहणार. गेले कित्येक वर्षापासून गास गाव असू द्या, निर्मळ, वाघोली, गिरीज, चुळणा ह्या ठिकाणी पावसाचं पाणी निचरा होत नाही आणि पावसाचं पाणी भरते. त्या ठिकाणी पावसाळा चालू आला की लोकांच्या मनात भीती असते. जर का डम्पिंग ग्राउंड हे आता फक्त त्यांनी अधिसूचना काढलेली आहे, परंतु जर का डम्पिंग ग्राउंड आलं तर इकडच्या लोक कशी काय राहणार? राहणारच नाही ना, जायला लागेल आम्हाला तिथे. आता तिथे तलासरीला पण जाता येणार नाही, कारण तिथे भाजपावाल्यांनी वाढवून आणलेलं आहे. त्यामुळे आता तिथेही आम्हाला जाता येणार नाही. आता डायरेक्ट आम्हाला छत्तीसगड मध्ये जायला लागेल. वसईतल्या लोकांना 36 मध्ये जायला लागेल. आता विषय काय, तेव्हा तुम्ही जो विषय काढला मी थांबवला तो, की आता प्रत्येक माणूस जो इथे आहे तो कोणत्याही पक्षात असू दे, त्या प्रत्येक व्यक्तीला आपला गाव प्यारा आहे. मग तो भले कोणत्याही पक्षात असू दे. हितेंद्र ठाकूरच्या जोडीला काही लोक होती, त्यांचा काय छोटा मोठा व्यवसाय शहरी भागात असायचा, त्याच्यामुळे काय होती. तर त्यामुळे पण आता त्याचाही पाडाव झाल्यामुळे बघा, हितेंद्र ठाकूरने त्याची सत्ता 15 वर्षे सत्ता ही गावं कशी महानगरपालिकेत येतील याच्यासाठी लावली. गावं महापालिकेत गेली नाही, पण हितेंद्र ठाकूरचा कुठेतरी पाडाव झाला हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आता मुंगेरसारखे स्वप्ने जर बीजेपी बघत असेल, अशी अधिसूचना काढणं, 2-2 आमदार तुमचे, एक खासदार, तुमचं सगळं सरकार हे असताना आयुक्त हिंमत कसा करतो? याच्यावर मी तर सांगतोय की राजन नाईक जे आमदार आहेत ते आपल्या गावातले आहेत, नंदाखालचे.
ही पंडित दुबे पंडित जे आमदार झालेले आहे, या आयुक्ताला पहिले सस्पेंड करायचे, यांनी ऑर्डर काढायला पाहिजेत. ते जाहीर जातात आणि काल त्यांच्या विरोधात बसतात की वसईमध्ये SRA करू, हे करू, ते करू. म्हणजे एक साईडला गावकऱ्यांना विस्थापित करायचं आणि दुसऱ्या साईडला सरकारी जागेवर जे लोक आलेले आहेत त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्यांना उल्लू बनवायचं काम करायचं. हे कोणी शिकवलंय? या आयुक्ताला काय वाटलं हाच छान आहे का? बाकी सगळे वेळे आहेत का वसईमध्ये बसलेले? त्यामुळे हे कदापि होऊ देणार नाही. मी विजय पाटलाला सांगितलेलं आहे, एकदम अंतिम टोक्याच्या लढाईला तयार राहा आणि जितका आयुक्त आमच्याशी रेजिस्टर करेल त्याच्या 10 पट आम्ही त्यांना जोर दावून त्यांना आम्ही दाबून टाकू. तुमचा रोख खरा रोख कोणाकडे आहे? मी सांगितलं ना, अनिल पवार आज कल्पित आहे. हितेंद्र ठाकूर कल्पित होता, त्यांना आम्ही घरी बसवलं. थोडक्यात आमचा पराभव झाला. मी काल एका चॅनलवर सांगितलं, जर विजय पाटील निवडून आले असते आणि वसईचे आमदार झाले असते तर हे वसईमध्ये पैसे खायला हे अधिकारी आलेत ना, हे दिवसा झोपत नाही, यांना मी रात्री पण झोपू दिलं नसतं. आज ज्या पद्धतीने हे वसईवर हे करायला बघतात, आज 13 वर्ष आमची गावं यांनी त्या स्टे मध्ये फालतू मध्ये हायकोर्टामध्ये ठेवलं. स्टे वेकट झाला. इकडे 3-3 वेळा कन्सल्टेशन झालं. उद्धवजी होते, उद्धवजी आमच्या मागे स्ट्रॉंग मध्ये उभा होते. आणि हे सगळं करताना हे जे आयुक्ताचे जे खेळ चालू आहेत हे चुकीचे आहेत. जो गंगाधरन आयुक्त होता मागचा, त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये ऍफिडेव्हिट फाईल केलं की मी चुकीची याचिका फाईल झालेली आहे, ही मी विड्रॉ करतो. हा अनिल पवार सांगतो ही मला चालवायची आहे. म्हणजे अनिल पवार कोणत्या शाळेत शिकलाय ते मला समजत नाही. यांची आता शाळा शोधून काढायला लागेल मला. आता जर का शासनाने हा निर्णय पुढे यदा कदाचित पुढे असाच ठेवला तर तुमचं त्याच्यावरती काय रोख असणार? हो, शासनाने तो काढलेलाच नाही, तो अनिल पवारने काढलेला आहे. मग पुढे जर का अनिल पवार साहेबांच्या ह्या निर्णयाला त्यांनी इथेच डम्पिंग ग्राउंड केलं तर तुम्ही ह्यासाठी कसा लढा देणार? हो, अनिल पवार एक शासकीय ऑफिसर आहे, त्यांची बदली होती, त्यांचा आता इथे वेळ झालेला आहे. इथे फक्त परमनंट हितेंद्र ठाकूर बसलेला होता. 2009ला काय झालं ते सगळ्या वसईने पाहिलेलं आहे, सगळ्या जिल्ह्यांनी पाहिलं आहे, सगळ्या राज्यांनी पाहिलेलं आहे. तर अनिल पवारची कोणती मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी? ऑलरेडी आपली गावं निघालेली आहेत, ती त्यांनी चार्ज सोडला अनिल पवारनी का विषय संपून जातो, कुठे पुढे विषय राहतो. हे त्यांचे मुंगेरसारखे हसीन स्वप्न आहेत. त्यांना त्यांचं जे माइंड क्रिमिनल, मी वकील आहे ना, क्रिमिनल माइंड रिडिंग करतो. त्यांचं माइंड कसं हे थोडं आपण पुढे करू, म्हणजे याच्या मागे बीजेपीचे काही लोक आहेत, हे थोडं आपण पुढे करू, मग याच्यात किती विरोध होतो तो पाहू, मग ही 700 एकर जमीन आपण गिळकोट करायला मोकळे. पण त्याच्या अगोदर मी पण बसलेलो आहे. ते 15 वर्ष अगोदर मी पत्र दिलेलं आहे शासनाला की या गावातल्या प्रत्येक कुटुंबाला 5-5 एकर जमीन द्या. आम्ही ही जमीन गावातलीच घेऊ, आम्ही शेती करू ना. वी आर पॉवरफुल. इस्रायलमध्ये जाऊ, तंत्रज्ञान आणू आणि इकडे आम्ही शेती करू ना त्या 700 एकर मध्ये. आता ज्या अधिसूचनेसाठी शेवटचा दिवस काल संपलेला आहे, आता ऑब्जेक्शनसाठी अजून दिवस वाढवावे म्हणून तुम्ही काही प्रयत्न केले आहेत? आता कालच मी त्याला रेड्डी जो आहे ना, रेड्डी नावाचा जो प्राणी आहे जो वसईत बसतो, त्याला मी कालच ऑब्जेक्शन टाकलेलं आहे. आणि मी काय सांगितलं, अनिल पवारला पण सांगितलं, बाबा हे सगळे लफडी बंद कर. त्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेलं आहे, हायकोर्टमध्ये कंटेम्प्ट फाईल आहे, ही गावं सोड आणि हायकोर्टमध्ये येऊन ऍफिडेव्हिट फाईल कर की मी कुठेतरी चुकलेलो आहे आणि गावं जिल्हा परिषद पालघरकडे वर्ग करतो आणि विषय संपून टाकतो. याच्यातच त्यांचं शहाणपण आहे. ते माझे दोस्त आहेत, त्यांना प्रेमाचा सल्ला आहे तुमच्या माध्यमातून की गावं सोडून बाकीचा विषय सगळा बंद करा. आता जी इकडची जनता आहे, वसई म्हणजे सन सिटी आणि गासाच्या बाजूची जी जनता आहे, त्यांच्या मनात एक भीती आहे. त्यांना तुम्ही आता एक काय शेवटचा सल्ला द्याल? नाही, आता भीतीचं काही कारण नाही, आम्ही तुमच्यासाठी लढतो. आणि विषय कसा आहे की जो इथे मेच झालेला आहे, आता तुम्ही जे हे बघितलं, बिल्डिंगच बघितलं, तर त्याच्यातून जो नाला होता तो नाला बुंजवलेला आहे. तो यू शेप मधला त्यांनी तो स्टेट केला म्हणून तो पाणी जमत होता. मी मागच्या कलेक्टरलाही सांगितलेलं, प्रांतालाही सांगितलेलं, त्यांनी तो प्लॉट तयार केलेला होता. मी म्हटलं नाल्याची जी नैसर्गिक जी अवस्था होती ती पूर्ववत करा, इथे पाणी जमणार नाही. त्याच्यावर आपले प्रयत्न चालू आहे. मी आयुक्ताला पण मागे सांगितलेलं की हे जे नाल्याचे जे यू शेप मधले पाणी कसं असतो, पाणी नॅचरल भरतीचा पाणी, ओटीचा पाणी, तो पाणी स्वतःचा मार्ग बनवतो. यांनी तो प्लॉट तयार करण्यासाठी त्या रेल्वे पुलाजवळ, त्याला आपण लाल पूल बनतो, तिथे त्यांनी तो जो खाडी आहे त्याचं ते पात्र बदललेलं होतं म्हणून तो पाणी जमत होता. ते जर परत नॅचरल झालं म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना, विजय पाटील आमदार झाले असते तर मी पहिला दिवस रात्र करून ते काम पहिलं करून घेतलं असतं. ठीक आहे, वसईतल्या गावातल्या लोकांनी आम्हाला मतं दिलेली आहेत. शहरामध्ये पाणी भरतो, आता तुम्हीच सांगता प्रत्येकाच्या दुकानामध्ये 4-4 फूट पाणी जातोय. शहरी लोकांना समजेल त्यांचं काय त्यांनी केलेलं आहे ते. तर आता आपण ऐकलं जिमी गोन्साल्विस यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही ह्या मातीत जन्मलेलो आहोत, ह्या मातीत खेळलेलो आहोत आणि ह्या मातीतच आम्ही वाढलेलो आहोत. आम्हाला जर का
गास गावामध्ये जे संकट येणार आहे असं दिसत आहे, यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्हाला येथे स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे श्वास घेण्यासाठी वातावरण निर्मिती करू. आणि त्याचबरोबर त्यांनी गावातील सर्व लोकांना देखील एक मेसेज दिलेला आहे की तुम्ही फक्त लढण्यासाठी आमच्या सोबत राहा, आम्ही आहोत ह्या शासनाच्या निर्णयाशी. आणि शासनाने जो एक दबाव तंत्र बनवून आपल्याला जो डम्पिंग ग्राउंडचा एक भूत आपल्या मनगटीवर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला आपण हाणून पाडू. वसई लाईव्ह न्यूजसाठी अब्दुल कलामसह दिलीप डाबरे, वसई गास.